वसईच्या तुंगारेश्वर जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या 13 वर्षीय ऐश्वर्या पवार या मुलीच्या मृत्यूचे गूढ 15 वर्षांनंतर उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी नव्याने सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. वसईत राहणारी ऐश्वर्या पवार ही मुलगी नालासोपाऱ्याच्या निर्मळ येथील होली क्रॉस शाळेत 8वी मध्ये शिकत होती. 28 ऑगस्ट 2010 रोजी ती शाळेतर्फे तुंगारेश्वर डोंगरावर शिबिरासाठी गेली होती. तिथून बेपत्ता झाल्यानंतर विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह नदीच्या काठावरील खडकावर आढळून आला होता. ज्यावेळी रोल कॉल झाला 3:30 वाजताच्या दरम्यान, त्यावेळी लक्षात आलं की ही मिसिंग आहे. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. त्याच्यानंतर शोधताना असं लक्षात आलं की तिथून खाली एक साधारण 3 किलोमीटर अंतरावर तिची बॉडी आहे ती सापडलेली होती. आणि त्यानंतर मग तिचं PM करण्यात आलं आणि मग नंतर तो FIR रजिस्टर झाला. पहिला सेक्शन 302 खाली मर्डरसाठी. हत्या की अपघात? शवविच्छेद अहवालानंतर माणिकपूर पोलिसांनी हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र JJ रुग्णालयाने ऐश्वर्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिल्याने हा गुन्हा रद्द करण्यात आला होता. याबाबत वकील योगेश राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ऐश्वर्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. तेव्हा तपास CIDकडे सोपविण्यात आला होता. मात्र CIDने देखील 2 वर्षे तपास करून ऐश्वर्याचा मृत्यू हत्या नसून अपघाती असल्याचा अहवाल दिला होता. आणि त्या CIDने ही ॲक्सिडेंटचीच केस आहे अशा पद्धतीचा रिपोर्ट नंतर सबसिक्वेंटली दाखल केला. आता मॅजिस्ट्रेट कोर्टाने हा रिपोर्ट जो आहे तो त्यांचा नाकारला आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाने सांगितलं की यात अजून तपासाची गरज आहे आणि त्यामुळे CIDने ॲक्सिडेंटल डेथ आहे अशा पद्धतीचा पुन्हा रिपोर्ट आणला आणि म्हणून मग पुन्हा आम्ही त्या हायकोर्टाकडे पिटिशन दाखल केलं होतं आणि की त्यात आमची मागणी होती की ते CBIकडे इन्व्हेस्टिगेशनसाठी ट्रान्सफर करा. CIDच्या या अहवालाला राऊळ यांनी 2014 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. नुकतेच न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देताना तपास नव्याने CBIकडे देण्याचे आदेश दिले आहेत. या काही तपासाचे काही दृष्टिकोन आहेत ज्याने तपास होणं आवश्यक होतं ते झालेलं नाही आहे असं आमचं आजही मत आहे आणि आपण होप करूया की CBI हे त्या दृष्टीने तपास करेल आणि यातलं सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईल. 15 वर्षांनंतर CBI या प्रकरणाचा तपास करणार आहे. यामुळे ऐश्वर्याचा मारेकरी नक्की कोण त्याचं सत्य समोर येणार आहे.